अजून एक लाभार्थी आणि माझा मित्र हनुमंत कदम याच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. या संस्थानामध्ये तुम्ही नांदेडहून आलेला आहेत असं आम्हाला समजलं. हा, मी नांदेडहून. किती दिवस झाले आणि कशा पद्धतीनं उपचार झाला आणि तुमचा काय अनुभव होता एकूण? आम्ही 1 वर्षाच्या आधीपासून येतो इथं. बरं, वर्ष झालं. हा, खूप वर्ष झाले येतात, म्हणजे 1 वर्ष झालं. पहिलं आमचं ऑपरेशन मातुल सर, डॉक्टर मातुलने केलंय. बरं. पहिले एक ऑपरेशन केलं ते, नंतर त्याने कधी 11 विजिंग केलेत. 11 विजिंग. बरं. त्याच्यात थोडा फरक पडला होता. नंतर आमच्या पायाला आम्हाला इकडे येणं झालं नाही. कसं म्हणजे एक्झाम होत्या 12वीच्या, थोडंसं दुसऱ्या एक्झाम होत्या. मी एक्झाम देण्यामध्ये थोडंसं तिकडे बिझी होतो, मग इकडे येणं झालं नाही आमचं. बरोबर. मग आम्ही आल्यानंतर म्हणजे मला वाटलं की आमचा पाय डबल वाकडा व्हायला, परत वाकडा व्हायला. अच्छा. त्यासाठी आम्ही इकडे आल्या. बरं बरं बरं. परत वाकडा व्हायला आणि खाली दुख बी व्हायचं पायाला. त्यासाठी आम्ही परत आले इकडं. डबल आल्या तिथं ते मातोल सर नव्हते, दुसरे सर आले, विशाल सर आले. विशाल सरांनी आम्हाला म्हणले की तुम्हाला ऑपरेशन करावं लागते. ते म्हणले की ऑपरेशन असं की तुमच्या त्याच्यामध्ये थोडंसं स्प्रिंग टाकावं लागते, रॉड टाईप टाकावं लागते. त्याने के वायर टाकले पायामध्ये. अच्छा. के वायर टाकल्यानंतर आम्हाला एक ऑपरेशन केलं तर मागच्या महिन्यात 17 तारखेला. बरं. मागच्या महिन्यात 17 तारखेला ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला पाठवलं तर 22 तारखेला घरी. 22 तारखेला पाठवलं, आम्ही घरी वापस आले इथं 22 तारखेला. 1 महिन्यानंतर आता प्लास्टर कापलेत, आता ते वायर काढायचे. बरं. मग आता नांदेडला परत कधी जाताय? आता ते डॉक्टर म्हणतील तर. बरं.